हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यामुळे क्रीडा क्षेत्रालाही धक्का बसला आहे. अवघ्या 25व्या वर्षी राधिकाने टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. तिने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. राधिकाने अनेक पदके जिंकून तिच्या कुटुंबाचे नाव मोठे केले होते. तसेच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र कुटुंबात याच गोष्टीवरून टेनिस आणि सोशल मीडिया या विषयावर वाद निर्माण झाल्याने वडिलांनी राधिकाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. राधिकाला टेनिस सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे राधिकाने स्वतःची टेनिस अकॅडमी उघडली होती. आता मैदानात लवकर जाऊ शकणार नाही असंच राधिकाला वाटलं होतं. अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी अकॅडमी उघडण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून मुले तिथे टेनिस शिकण्यासाठी येऊ शकतील आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीमधून खर्च भागवता येईल असा तिचा विचार होता. मात्र तिच्या वडिलांना अकॅडमी उघडण्याचा हा निर्णय मान्य नव्हता. तिचे वडील म्हणाले की मी तिला अकॅडमी बंद करण्यासाठी अनेक वेळा सांगितले, पण तिने ऐकलं नाही. तसेच राधिकाचे वडील म्हणाले की गावातील लोक मला नेहमी टोमणे मारायचे की तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो, मुलीच्या पैशावर माज करतोय, कधीपर्यंत मुलीच्या कमाईवर जगणार असे टोमणे त्याला सतत ऐकायला मिळायचे. या बोलण्यामुळे दीपक यादव खूप मानसिक तणावात होते. याच मानसिक तणावातून त्यांनी हे भयंकर पाऊल उचललेलं दिसत आहे. राधिकाच्या हत्येची घटना सकाळी 10:30 वाजता घडली. राधिका तिच्या घरात पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी लायसन रिव्हॉल्वर काढली आणि राधिकावर एकामागून एक 5 गोळ्या मारण्यात आल्या. त्यातील 3 गोळ्या राधिकाला लागल्या. गोळ्या झाडल्या त्यावेळी घरात वडील, आई, राधिका हे तिघेच होते. आई मंजू यादव या तापाने आजारी असल्याने खोलीत आराम करत होते. त्यांना फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पण हा गोळीबाराचा आवाज ऐकून राधिकाचे काका आणि चुलत भाऊ लगेच स्वयंपाकघरात गेले. त्यांनी राधिकाला लगेच रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. राधिकाच्या वडिलांनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 103 BNS आणि शस्त्र अधिनियम कलम 27, 54, 1959 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.